आजच्या मिसाचे हेतू परमेश्वराचे व पवित्र मरीच्या आभारास्तव देणार लुसी व एडवर्ड कोरिया, फ्रान्सिस कैतान कोरियाच्या आत्म्यासाठी देणार टेसी फ्रान्सिस कोरिया, सिडनी क्विनीच्या आत्म्यासाठी देणार अनामिक, लूट्स मातेच्या सन्मानार्थ देणार एव्हलिन स्टेफन मेंडोन्सा, लूट्स मातेच्या सन्मानार्थ देणार जॉनाथन व पर्लिटा बोर्जिस, फादर सायमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, इग्निशियस मारिया मायकल जॉर्ज व ॲग्नेस बोर्जिसच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, मधल्यान सायमन नुनीच्या आत्म्यासाठी देणार सेलिना पीटर मुरे, ग्लोरिया जॉन निग्रेलच्या आत्म्यासाठी देणार ॲटलस झेवियर मेंडोन्सा, क्लेमेंट व मार्था नुनीच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व माऊलीच्या आभारास्तव देणार स्नेडन पीटर नुनीस, रोजमेरी व जॉकी फर्नांडिसच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकलस नुनीस, फादर सॅबी व फादर जुरान कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकलस नुनीस, परमेश्वराचे व पवित्र मरीच्या आभारास्तव देणार मारी व निकलस नुनीस, परमेश्वराचे व पवित्र मरीच्या आभारास्तव देणार ॲराबेला ॲशर व एमा, मधल्यान सायमन नुनीच्या आत्म्यासाठी देणार मॅटिल्डा मेंडोन्सा, रोजा व सेवेस्टिन मुनीच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, फादर निकलस परेराच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, मधल्यान सायमन नुनीच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा डिसोजा, आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार जेम्स एडवर्ड नुनीस, फेलोमिना मनवेन मुनीच्या आत्म्यासाठी देणार विल्यम मुनीस व मुनीस कुटुंबीय, जॉन ग्रेशियसच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, मधल्यान व सायमन नुनीच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, मॅग्रेट व फिलिप मुनीच्या आत्म्यासाठी देणार
केल्विन जॅक्सन नुनेस. परमेश्वराच्या व माऊलीच्या आभारास्तव देणार मेल्टिना नेस्टर मुनेस. मनुएल व तेरेजिन गोन्साल्विसच्या आत्म्यासाठी देणार विक्टर गोन्साल्विस. लुट्स मातेच्या सन्मानार्थ देणार कॅरल व बेनेडिक्ट नुनेस. सिस्टर ऑल्गा व सिस्टर लोरीन यांच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकलस नुनेस. लॉरेटा डायमंड व ग्लेन यांच्या आत्म्यासाठी देणार अंजली मोतीवरस. मारिया टॉमस व जॅकलिन यांच्या आत्म्यासाठी देणार अंजली मोतीवरस. बेर्नाद कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार सिंड्रेला ग्लॅक्सन कोरिया. जॉना नाझरेथ बोर्जीच्या आत्म्यासाठी देणार ग्लॅडस हॅरल बोर्जिस. मरेच्या आभारास्तव देणार रेना सिरिल बोर्जिस. लुट्स माऊलीच्या आभारास्तव देणार वेरोनिका नुनेस. कैतान गुस्तीन नुनीच्या आत्म्यासाठी देणार वेरोनिका नुनेस. विल्सन नुनीच्या आत्म्यासाठी देणार वेरोनिका नुनेस. सिल्वेस्टर नुनेस व गिल्ड्रॉय बोर्जीच्या आत्म्यासाठी देणार वेरोनिका नुनेस. पीटर मुनीच्या आत्म्यासाठी देणार वेरोनिका नुनेस. रेमन नुनीच्या आत्म्यासाठी देणार वेरोनिका नुनेस. परमेश्वराच्या व मर्यामातेच्या आभारास्तव देणार इग्नेस नुनेस. परमेश्वराच्या व मर्यामातेच्या आभारास्तव देणार हॅमलिन विटर विजय मुनेस. फेलोमिना व मनुएल मुनीच्या आत्म्यासाठी देणार हेझल व विजय मुनेस. हॅमिल्टन ग्रेशियस व आयझॅक व बेर्लिन निग्रिचच्या आत्म्यासाठी देणार हेझल व विजय मुनेस. क्लेमेंट नुनेस व बर्नट मुनीच्या आत्म्यासाठी देणार हेझल व विजय मुनेस. निकलस व हर्मन बोर्जीच्या आत्म्यासाठी देणार हेझल व विजय मुनेस. लुट्स मातेच्या आभारास्तव देणार कॅथरीन व ऑगस्टिन. रोजू व अति नूनच्या आत्म्यासाठी देणार सुजान सायमन नून. लिना व इनास मेंडोन्सांच्या आत्म्यासाठी देणार ऑल्गा मेंडोन्सा. लुट्स मातेच्या सन्मानार्थ देणार ऑल्गा लिवो गोन्साल्विस. लुट्स मातेच्या सन्मानार्थ देणार संगीता निकलस दाल्मेस. इतूर मदल्यान व मार्शल दाल्मेसच्या आत्म्यासाठी देणार संगीता निकलस दाल्मेस. कैतान सिल्वेस्टर व विन्सन नुनीच्या आत्म्यासाठी देणार संगीता निकलस दाल्मेत. पेद्रू रोजी मुनीच्या आत्म्यासाठी देणार संगीता निकलस दाल्मेत. लुट्स मातेच्या सन्मानार्थ देणार मीना व टेरी नुनेस. लुट्स माऊलीचे व संत अंतोनीच्या आभारास्तव देणार मेरी जुरान पाटील. लुट्स माऊलीच्या सन्मानार्थ देणार डॉली व संजय नुनेस. प्रवास सुखरूप झाल्याबद्दल परमेश्वराच्या व माऊलीच्या आभारास्तव देणार डॉली व संजय नुनेस. सिल्वेस्टर नुनीच्या आत्म्यासाठी देणार डॉली व संजय नुनेस. लुट्स मातेच्या आभारास्तव देणार मेबल मुनेस. लुट्स मातेच्या आभारास्तव देणार शारिना किने. लुट्स मातेच्या आभारास्तव देणार असुंता कोरिया. माऊलीच्या आभारास्तव देणार मर्शेलिन मिलांडा. मर्यामातेच्या आभारास्तव देणार कलिता ऑझवल्ड परेरा. मार्कुस मेंडोन्साच्या आत्म्यासाठी देणार कलिता ऑझवल्ड परेरा. डोंगर माऊलीच्या आभारास्तव देणार लीना व एलाइस पाटील. आजा आजोबा व आई वडील भाऊ बहीण यांच्या आत्म्यासाठी देणार लीना व एलाइस पाटील. अनिता मेरी फर्नांडिसच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. नाताल जोझफ नुनीच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. कॅस्टर लिओ मनू रोमन यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. अंजू मनुएल नुनीच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. मदलेन सायमन नुनीच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. डायगो मधु सापित नुनीच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. अति इग्नेश नुनीच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. डोंगरमाऊलीच्या आभारास्तव देणार जॉनी नुनेस. डोंगरमाऊलीच्या आभारास्तव देणार रिया जेकब मेंडोन्सा. लुट्स माऊलीच्या आभारास्तव देणार एडना व जॉन डायस. सिस्टर ऑल्गा परेरा व सिस्टर लोरीन यांच्या आत्म्यासाठी देणार एडना व जॉन डायस. पवित्र मरीच्या सन्मानार्थ देणार फेलोमिना परेरा. फादर निकलस व फादर बोना परेराच्या आत्म्यासाठी देणार फेलोमिना परेरा. पवित्र त्रैक्याचे व लुट्स मातेच्या आभारास्तव देणार ऑलिंडा जिमी ग्रेशियस. पवित्र त्रैक्याचे व लुट्स मातेच्या आभारास्तव देणार क्रिसिल्डा वियानी ग्रेशियस. लुट्स माऊलीच्या आभारास्तव देणार जसिंडा कोरिया. बेर्नाद कोरियाच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. लॉईड मारिया मेरी विन्सन यांच्या आत्म्यासाठी देणार टेल्मा लॉईड मेंडोन्सा. परमेश्वराच्या व माऊलीच्या आभारास्तव देणार टेल्मा लॉईड मेंडोन्सा. लुट्स मातेच्या आभार व चांगले आरोग्य लाभावे म्हणून देणार मॅटिल्डा परेरा. लुट्स मातेच्या आभारास्तव देणार अगस्तीन व फेलोमिना मेंडोन्सा. हेतू सफल व्हावा म्हणून देणार अनामिक. लुट्स मातेच्या आभारास्तव देणार गॅडियन गिल्डर डिसोजा.
लुट्स मातेच्या आभारास्तव देणार लिजन ऑफ मेरी व स्त्रियांची सोडॅलिटी सभासद. लिजन ऑफ मेरी व स्त्रियांच्या सोडॅलिटीच्या सभासदातील मृत आत्म्यांसाठी देणार लिजन ऑफ मेरी व सोडॅलिटी सभासद. लुट्स माऊलीच्या आभारास्तव देणार अर्सेला मार्कुस मेंडोन्सा. स्टीफन रॉड्रिक्स यांच्या आत्म्यासाठी देणार रेखा व स्नायडर रॉड्रिक्स. लुट्स माऊलीच्या आभारास्तव देणार सिंड्रेला ग्लॅक्सन कोरिया. बेलेन चार्ली फर्नांडिसच्या आत्म्यासाठी देणार सलोमी अंतोनी फर्नांडिस. रेमन मधल्यांच्या नूनच्या आत्म्यासाठी देणार सलोमी अंतोनी फर्नांडिस. लुट्स माऊलीच्या आभारास्तव देणार सलोमी अंतोनी फर्नांडिस. लुट्स माऊलीच्या आभारास्तव देणार स्टेफन स्मिता ऑफिना फर्नांडिस. मधल्यांच्या व रेमन नूनच्या आत्म्यासाठी देणार बोना नून. परमेश्वराच्या व पवित्र मरीच्या आभारास्तव देणार बोना नून. सर्व संतांच्या सन्मानार्थ देणार बोना नून. लुट्स माऊलीच्या आभारास्तव देणार बोना नून. बोना नून ह्यांनी पुढील आत्म्यासाठी मिस्सा अर्पण केले आहेत: पीटर विन्सन घोन्साल्विस, मेरी अंजेल घोन्साल्विस, रोजू इनास निग्रेल, डॉक्टर विमल जेन, कतू मायकल फोन्सेका, क्लेमेट नुनिस, जणू अंतुनून, गिल्ड्रॉय व सिल्वेस्टर, फादर बोना व फादर निकलस परेरा. वाढदिवसानिमित्त परमेश्वराच्या व माऊलीच्या आभारास्तव देणार ॲलेक्स मेनिझिस. फादर निकलस परेरा व फादर बोना परेरा ह्यांच्या आत्म्यासाठी देणार वसई ग्रुप. परमेश्वराच्या व पवित्र मरीच्या आभारास्तव देणार मारी व निकलस नुनेस. परमेश्वराच्या व पवित्र मरीच्या आभारास्तव देणार लुट्स विल्फ्रेड घोन्साल्विस. पवित्र मरीचे व परमेश्वराच्या आभारास्तव देणार बॉस्को व कॅथरीन नुनेस. लुट्स माऊलीच्या आभारास्तव देणार क्लेअर व मार्क नुनेस. परमेश्वराचे व लुट्स माऊलीच्या आभारास्तव देणार आयडा बेर्नात नुनेस. वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व माऊलीच्या आभारास्तव देणार ग्रेगरी इस्तेप बोर्जेस. लुट्स माऊलीच्या आभारास्तव देणार डेझी ग्लेन नुनेस. लुट्स माऊलीच्या आभारास्तव देणार जुली मायकल मेंडोन्सा. मायकल इनास मेंडोन्साच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. लुट्स माऊलीच्या आभारास्तव देणार ग्लॅडस हॅरल बोर्जेस. चांगल्या आरोग्यासाठी देणार ग्लॅडस हॅरल बोर्जेस. डेव्हिड रायमन मेंडोन्साच्या आत्म्यासाठी देणार ग्लॅडस हॅरल बोर्जेस. स्कॉनी प्रतिला कलमेटच्या आत्म्यासाठी देणार अंजली मोतीवरस. रीता पीटर जोकिमच्या आत्म्यासाठी देणार अंजली मोतीवरस. नरसन्ना हनुमंतच्या आत्म्यासाठी देणार मनीष नायडू. आजीबाबू रुकया व यल्लम्मा देवीच्या आत्म्यासाठी देणार मनीष नायडू. परमेश्वराचे व माऊलीचे व सर्व संतांच्या आभारास्तव देणार जेसी जॉर्जी नुनेस. कुटुंबातील सर्व मृत आत्म्यांसाठी देणार जेसी जॉर्जी नुनेस. मरेमातीच्या आभारास्तव देणार अनामिक. मनवेल व तेरेजिन गोन्साल्विसच्या आत्म्यासाठी देणार लुसी परेरा. प्रवेश गीत क्रमांक 477.
आजच्या मिश्राचा विषय समजून घेऊया. आज ख्रिस्त सभा मरीची एलिशेबेला भेट हा सण साजरा करीत आहोत. आपली मावस बहीण अलिशेबा ही म्हातारपणी गरोदर असल्याची बातमी कळताच मरिया तिच्या मदतीला डोंगराळ प्रदेशातून धावून जाते. या सोहळ्याप्रसंगी आपणासाठी मिसा समर्पित करणारे मुख्य पुरोहित फादर मायकल डिसोजा यांचे सहर्ष स्वागत असो. आजच्या लोकलिखित शुभवर्तमानात आपणास असे दिसून येईल की मरिया डोंगराळ प्रदेशातून घाईघाईने जाऊन अलिशेबेला भेटते व अभिवादन करते. हे अभिवादन ऐकताच अलिशेबेच्या उदरातील बाल हालचाल करते. तेव्हा अलिशेबा म्हणते, मरिये, स्त्रियामध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. प्रभूच्या मातेने मजकडे यावे हा मान मला कुठून. मरिया समर्पित, त्याग व सेवाभावी गुणांनी गुण संपन्न असल्यामुळे ती गरोदर असूनही अलिशेबेच्या मदतीस धावून गेली. मरियेसारखं परोपकारी व सेवाभावी जीवन जगण्यासाठी व तिचा आदर्श समोर ठेवून त्याप्रमाणे वागण्यास आपणा सर्वांस कृपा मिळावी म्हणून या मिस्सामध्ये प्रार्थना करूया. मिसाच्या आरंभी जे सर्व हेतू आपण वाचलेले आहेत, ऐकलेले आहेत, त्यासाठी आपण ते हेतू पूर्ण करावेत प्रभूने म्हणून आपण प्रार्थना करूया. ह्या मिसामध्ये आपल्या मनामध्ये आणखी काही हेतू असतील आजच्या दिवशी ते सुद्धा आपण देवाच्या वेदीवरती अर्पण करूया. त्यांचे वाढदिवस आहेत त्यांचीही आठवण करूया. स्नेडन पीटर नोनेस, मेल्ट्रिना नेस्टर मोनिस आणि ग्रेगरी एस्ते बॉर्जेस आणि जे सर्व काही विशेष दिवस साजरे करीत आहेत त्यांचीसुद्धा आठवण करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. तुम्हाला कृपा लाभ हो आणि आपल्या देवबापाकडून आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडून तुम्हाला दिव्य शांती लाभ हो. आणि तुमच्या अंतर्यामी. प्रिय बंधूंनो भगिनीनो, पवित्र मिसा अर्पण करण्यासाठी आपण जमलो आहोत, तर आपली पापे आठवूया आणि दयाळू परमेश्वर पित्याकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करते की कल्पना आणि शब्दाने कृत्याने मी फार पापी केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत, सर्व संत, तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. करा
आपण प्रार्थना करूया. हे सनातन परमेश्वरा, तुझ्या पुत्राची माता कुमारी मरिया हिला तू एलिझाबेथ हिची भेट घेण्याची व तिच्या गरजेत सहाय्य करण्याची प्रेरणा दिलीस. तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणा शक्तीशी सहकार्य करण्यास आणि पवित्र मातेबरोबर तुझे सदैव स्तवन गाण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करीतो. आमेन. सपन्या या पुस्तकांतून घेतलेले वाचन. इस्रायलचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. सियोन कन्ये उच्च स्वराने गा. हे इस्रायला जय जयकार कर. एरुसलेम कन्ये मनपूर्वक उल्हास आणि उत्सव कर. परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे. तुझ्या शत्रूचे निवारण केले आहे. इस्रायलचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. तुला पुन्हा अरिष्टाची भीती प्राप्त होणार नाही. त्या दिवशी येरुसलेमेस म्हणतील, हे सियोन भिवू नको, तुझे हात गलू देऊ नको. परमेश्वर तुझा देव सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठाई आहे. तो तुझ्याविषयी आनंद उत्सव करील. त्याचे प्रेम स्थिर राहील. तुझ्याविषयी त्याला उल्हास वाटून तो मेल्याच्या दिवसाप्रमाणे गाईल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपले उत्तर. इस्रायलचा पवित्र प्रभू थोर आहे. इस्रायलचा पवित्र प्रभू थोर आहे. पहा, देव माझे तारण आहे. मी विश्वास ठेवतो, भीत नाही. कारण प्रभू परमेश्वर माझे बल आणि गीत आहे. तो मला तारण झाला आहे. तेव्हा तुम्ही तारण कृपांतून उल्हासाने पाणी काढा. प्रतिसाद. इस्रायलचा पवित्र प्रभू थोर आहे. परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याच्या नामाचा जयघोष करा. राष्ट्रामध्ये त्याची महत्कृत्य जाहीर करा. त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करा. आपला प्रतिसाद. इस्रायलचा पवित्र प्रभू थोर आहे. परमेश्वर पुढे गायन करा, कारण त्याची करणी प्रतापमय आहे. हे साऱ्या जगभर जाहीर हो. हो सियनवासी लोक हो, जयघोष करा, गजर करा आणि इस्रायलचा पवित्र प्रभू तुमच्या ठाई थोर आहे. आपला प्रतिसाद. इस्रायलचा पवित्र प्रभू थोर आहे. शुभवर्तमानासाठी उभे राहा. जिने विश्वास ठेवला ती कुमारी मरिया धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. हालेलुया, हालेलुया,
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मरिया डोंगराळ प्रदेशातील यहुदातील एका गावाला त्वरेने गेली आणि जकरियाच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले. अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळाने हालचाल केली आणि अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. ती उच्च स्वर काढून मोठ्यानं बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य, तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे, हा मान मला कोठून. पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळाने उल्हासाने हालचाल केली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टी पूर्ण होतील. तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या गरीब अवस्थेकडे पाहिले आहे. आणि आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण सर्वसमर्थ देवाने माझ्याकरिता महान कृत्य केली आहेत आणि त्याचे नाव पवित्र आहे. जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या असते. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे. त्याने अधिपतींना राजासनावरून ओढून काढले आहे आणि दीनजनांना उंच केले आहे. त्याने भुकेल्यास उत्तम पदार्थाने तृप्त केले आहे आणि धनवानांना रिकामे लावून दिले आहे. आपल्या पूर्वजांना त्याने सांगितले त्याप्रमाणे अब्राहम आणि त्याचे संतान ह्यावरील दया सर्व काळ स्मरून त्याने आपला सेवक इस्रायल ह्याला सहाय्य केले आहे. नंतर मरिया 3 महिने अलिशिबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. खाली बसूया. एक गोष्ट मी वाचली काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी. त्या गोष्टीचं नाव होतं माझी आई कुठे आहे. आणि ही गोष्ट घडली आहे एका मोठ्या संताच्या जीवनात. संत लुई मॉन्टफर्ट. हा लुई मॉन्टफर्ट हा संत अतिशय भक्ती करणारा, पवित्र मरियेचा निस्सीम तिच्यावर प्रेम आणि भक्ती करणाराच माणूस होता. आणि असं म्हटलेलं आहे ह्या गोष्टीमध्ये की लुई मरण पावल्यानंतर तो स्वर्गात गेला. तिथे त्याचं मोठं स्वागत झालं. सर्व देवदूत त्याचं स्वागत करायला आले, सर्व संत भोवती जमले आणि त्याचं स्वागत करू लागले. पण लुई हा आजूबाजूला पाहू लागला, सगळीकडे पाहू लागला, चोहीकडे पाहू लागला, अस्वस्थ झाल्यासारखा झाला. आणि देवदूताने विचारलं, महादूताने विचारलं की काय आहे, एवढे अस्वस्थ का. तो म्हणाला माझी आई कुठे आहे. आई. देवदूत म्हणाले ती इथं नाही. ती इथं नाही. मग कुठे आहे. मला तिला पाहायचं आहे. तिला पाहण्यासाठी मी अधीर झालो आहे. आणि देवदूत तिला म्हणाले की पहा मॉन्टफर्ट, खरंच ती इथं नाही सध्या. ती पृथ्वीवर गेलेली आहे. ती तिच्या दुःखी कष्टी मुलांना भेटण्यास गेलेली आहे. तिच्या दुःखी कष्टी मुलांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी ती गेलेली आहे. प्रिय बंधू भगिनीनो, हेच तर पवित्र मरिया मातेचं मिशन कार्य होतं. आणि जेव्हा ती क्रुशाखाली उभी होती तेव्हा प्रभूने तिला पाहिलं आणि योहानाला पाहिलं आणि त्याला सांगितलं ही तुझी आई, हा पुढे तुझी आई.
तिला सांगितलं ही तुझी मुलं, त्यांना तू सांभाळ. 1917 हे वर्ष होतं अतिशय भयानक. कारण पहिलं महायुद्ध आता संपलं होतं. भयानक अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या होत्या. बॉम्ब हल्ले आणि बंदुका आणि सर्वांनी ह्या सर्व गोष्टी वापरून त्या विभागातील आणि अख्ख्या जगातील शांती बिघडवून टाकली होती. किती बाया विधवा झाल्या होत्या, किती मुलं अनाथ पोरकी झाली होती, रस्त्यावर फिरत होती, भुकेली झाली होती, औषधाविना होती, शिक्षणाविना होती, अशांती माजली होती सर्वत्र. अशा परिस्थितीमध्ये फातिमा गावी मरिया माता धावून येते, अक्षरशः धावून येते आणि ती तिथे 3 मुलांना भेटते. आपल्याला माहीत आहे तो प्रसंग. फ्रान्सिस्को, जसेंटा आणि लुसी ह्या लहान मुलांना ती भेटते आणि तिने त्यांच्या करवी जगाला, आम्हा सर्वांना शांतीचा संदेश त्या ठिकाणी तिने दिला. प्रार्थना करा, प्रायश्चित्त करा, शांततेसाठी अविरत प्रार्थना करीत राहा. आजचा संदेश इतक्या वर्षानंतर आजही चोहोबाजूंनी आम्हाला ऐकू येत आहे. आणि म्हणूनच आम्ही मे महिन्यामध्ये संपूर्ण महिना तिच्यासाठी तिच्याकडे अर्पण केलेला आहे, अशासाठी की तिने आम्हाला शांती मिळवून द्यावी, ज्या शांतीची आम्हाला अत्यंत गरज आहे. आजसुद्धा आम्ही भोवती पाहिलं, इतकी युद्ध चालू आहेत, इतका संहार होत आहे, इतके भयानक अशा प्रकारची अशांतता निर्माण झाली आहे आपल्या राष्ट्रातसुद्धा, आपल्या राज्यातसुद्धा. आणि म्हणून पवित्र मरियेचा संदेश आजही आम्हाला ती देत आहे, आम्हाला ती हाक देत आहे. माझ्या प्रिय बंधूंनो भगिनीनो, आज ह्याच गोष्टीला धरून ख्रिस्त सभा आम्हापुढे एक सण उभा करीत आहे. जो सण आपण साजरा करतो आज मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी, व्हिजिटेशन ऑफ ब्लेस्ड मदर मेरी, म्हणजे पवित्र मरियेची एलिझाबेथला भेट. तिने शुभवर्तमानात आपण वाचलं, तिने एलिझाबेथला भेटण्यासाठी डोंगराळ प्रदेशातून ती घाईघाईने गेली, त्वरेने गेली. आणि घाईघाईने हा शब्द फार महत्त्वाचा आहे, कारण ती आपली सर्व गोष्टी बाजूला तिने सारल्या आणि एवढ्या लांब डोंगरातून एकटी त्वरेने गेली, लगेच गेली. आणि अडचणीत असलेल्या एलिझाबेथला मदत करण्यासाठी 3 महिने तिच्याजवळ राहिली. अत्यंत मनपूर्वक तिने सेवा केली सगळ्या बाबतीमध्ये आणि तिचा भार हलका केला. एलिझाबेथ ही संत योहान बाप्तिस्ताची आई. आम्ही मरियेची मुलं आहोत. तिच्यापासून हा सद्गुण आज आम्ही शिकून घेऊया. सेवाभावी जीवन, अडचणीत असलेल्यांना त्वरेने सगळी आपली कामं, आपल्या अडचणी बाजूला ठेवून धाव घेणं, सहाय्य करणं. मग ते लोक आपल्या घरचे असोत, जवळचे असोत, लांबचे असोत, अडचणीमध्ये आहेत एवढीच गोष्ट महत्त्वाची आहे. आणि आपलं पाऊल त्वरेने पुढे पडावं, म्हणजे पवित्र माता मरिया हिचा आदर्श आम्ही गिरवित आहोत असा त्याचा अर्थ ठरेल. ती आजही आपल्यासाठी हा संदेश घेऊन आलेली आहे, कारण आज आम्हाला ह्या संदेशाची अतिरिक्त गरज आहे. मी म्हटल्याप्रमाणे अशांततामय वातावरण तयार झालेलं आहे आणि शांततेची गरज आहे. आपल्या स्वतःपासून सुरुवात करून ही गोष्ट आपण अत्यंत मनोभावे मागणं आवश्यक आहे. पवित्र माता मरिया, तिची भक्ती आपण आठवली म्हणजे रोजरीची आपल्या आठवण होते. रोजरीची प्रार्थना, कधी कधी आपल्याला ह्या प्रार्थनेची फार सवय झालेली असते. सवयीमुळे आपल्याला ते महत्त्व कळेन असं होतं, परंतु रोजरी अत्यंत सुंदर अशी प्रार्थना आहे. जर आपण मन लावून कुटुंबाला एकत्र घेऊन आणि कधी कधी स्वतः सर्व प्रसंगी रोजरीची प्रार्थना करून आपण पवित्र मरिया मातेचं सानिध्य, सहवास अनुभवू शकतो. आणि मग पवित्र मरियेचं सारखं सेवाभावी जीवन
आपल्याला जगता येईल. याचं होवो आणि पर्या मातेचा वरदहस्त आशीर्वाद सहाय्य कृपा आम्हाला लाभत राहावी अशी आजच्या दिवशी आपण सणाच्या दिवशी होईत माझ्याकडे प्रार्थना करूया. उभे राहूया. आपला श्रद्धावंतांसाठी प्रार्थना करूया. प्रभूने म्हटलेलं आहे, मागा तुम्हाला दिलं जाईल. आपलं उत्तर गायनामध्ये असेल. स्वीकार तू विनंती आमची, स्वीकार तू. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. परमेश्वराशी एकनिष्ठ राहून त्याप्रमाणे जीवन जगण्यास आव्हान करणारे पोप साहेब, कार्डिनल्स, बिशप, धर्मगुरू या सर्वांना प्रभूने चांगले आरोग्य व स्वास्थ्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. स्वीकार स्वामी, स्वीकार तू विनंती आमची, स्वीकार तू. स्वीकार स्वामी, स्वीकार तू विनंती आमची, स्वीकार तू. आज फादर मायकल यांचा आपण आपल्या धर्मग्रामात निरोप समारंभ करणार आहोत. त्यांनी आपल्या धर्मग्रामात अनेक वर्ष केलेल्या चांगल्या कार्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया व भावी कार्यासाठी प्रभूने त्यांना उदंड आयुष्य व चांगले आरोग्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. स्वीकार स्वामी, स्वीकार तू विनंती आमची, स्वीकार तू. स्वीकार स्वामी, स्वीकार तू विनंती आमची, स्वीकार तू. आज जगामध्ये मानवांच्या अहंकारामुळे लढाया, हिंसाचार, भ्रष्टाचार अशासारख्या हिंसक वाईट गोष्टी घडत आहेत. मरिया मातेच्या मध्यस्थीने नष्ट व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया. स्वीकार स्वामी, स्वीकार तू विनंती आमची, स्वीकार तू. स्वीकार स्वामी, स्वीकार तू विनंती आमची, स्वीकार तू. बरेचसे लोक विविध आजाराने त्रासलेले आहेत. त्यांचा आजार बरा व्हावा. जे निराधार निराक्षित आहेत त्यांना प्रभू कृपेने आश्रय मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया. स्वीकार स्वामी, स्वीकार तू विनंती आमची, स्वीकार तू. स्वीकार स्वामी, स्वीकार तू विनंती आमची, स्वीकार तू. वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. निवडणुका पार पडलेल्या आहेत. आपण सर्वांनी मतदान केलेलं आहे. चांगले लोक निवडून यावेत राष्ट्रासाठी आणि राज्यासाठी. सेवाभावी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटणारे. ह्या सर्व प्रार्थना प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करीतो. आमेन. खाली गीत बसूया. क्रमांक 130. नाम प्रभूचे सुवंदित प्रभु राया, सुवंदित हो नाम, सुवंदित हो नाम.
हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस, कारण आम्ही अर्पण करीत असलेली ही भाकर तुझ्या चांगुलपणामुळे आम्हाला मिळाली आहे. पृथ्वीने उपजविलेले आणि मानवांच्या कष्टाचे हे फळ आम्हासाठी जीवनाची भाकर होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. आमच्या मानवी स्वभावात सहभागी होण्यासाठी ख्रिस्त नम्र झाला. पाणी व द्राक्षरसाच्या रहस्यामुळे त्याच्या ईश्वरी स्वभावात आम्हाला सहभाग लाभो. विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस, कारण आम्ही अर्पण करत असलेला हा द्राक्षरस तुझ्या चांगुलपणामुळे आम्हाला मिळाला आहे. द्राक्षवेलीने उपजविलेले आणि मानवांच्या कष्टाचे हे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. प्रभू, विनम्र अंतःकरणाने आणि पश्चाताप मनाने आम्ही तुझ्याजवळ आलो आहोत. आमचा स्वीकार कर हे प्रभू देवा. तुझ्या पुढ्यातील आमचे आजचे हे बलिदान तुला संतुष्ट करो. बंधू भगिनींनो, माझ्या आणि तुमचे हे बलिदान सर्वसमर्थ देवाला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्यांच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या एकुलता पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची माता मरिया हिच्या प्रेमाचा तू स्वीकार केलास, त्याप्रमाणे आमच्या समर्पणाचा स्वीकार करणे ते पवित्र कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले प्रभू आहे. आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, धन्यकुमारी मरीचा सन्मान करताना आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. तुझ्या अद्भुत कृत्यांबद्दल तुझी स्तुती करावी हे योग्य आहे, तारणदायक आहे. कारण पवित्र मरियेने आपल्या निष्कलंक हृदयात तुझा शब्द स्वीकारला आणि त्याला आपल्या उदरात संभवण्यास ती पात्र बनली. जगाच्या निर्माणकर्त्याला तिने जन्म दिला आणि ख्रिस्ताच्या मरणाद्वारे स्वर्गीय जीवन लाभलेल्यांना स्वतःचे पुत्र आणि कन्या मानून घेतले. प्रेषित जेव्हा अभिवचन दिलेल्या पवित्र आत्म्याची आशेने वाट पाहत होते, तेव्हा ती त्यांच्या प्रार्थनेमध्ये सहभागी झाली. अशा प्रकारे ती ख्रिस्त सभेच्या प्रार्थनामय जीवनाचा आदर्श नमुना बनली. तू तिला स्वर्गीय वैभवाच्या उच्च पदाकडे नेलेस. आपल्या मातृवात्सल्याने ती यात्रेकरू ख्रिस्त सभेला सोबत करते आणि ख्रिस्त सभा आपल्या स्वर्गीय निवासस्थानाकडे वाटचाल करताना व प्रभूच्या गौरवशाली आगमनाची वाट पाहताना तिच्यावर प्रसन्न मरिया, पवित्र मरिया आपली कृपादृष्टी ठेवते. म्हणून सर्व दूत आणि संत यांच्या बरोबर तुझे निरंतर गुणगान गात म्हणतो. गीत क्रमांक 156. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही जाणे आम्हासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव.
जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेऊन तुझे आभार मानले, भाकर मोडून आपल्या शिष्यांना दिले आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. पहिला उद्घोष. श्रद्धेचे हे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. दयावंता परमेश्वरा, ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करताना आम्ही तुला ही जीवनाची भाकर, हा तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास, तुझी सेवा करण्यास तू आम्हाला पात्र केलेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताची शरीर व रक्ताचा स्वीकार करताना पवित्र आत्म्याद्वारे आम्ही एक व्हावे असे विनम्रपणे विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर, जे सर्व आजारी, वृद्ध, एकाकी आहेत, या हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांचे कुटुंबीय, या सर्वांची आठवण करूया. प्रवासात आपल्या घरापासून जे दूर आहेत, परदेशामध्ये वास्तव्य करून आहेत, त्यांना देवाच्या हाती सोपूया. सर्व मुलामुलींची आठवण करूया. आपले परमगुरू पोप फ्रान्सिस, आपले महागुरू ऑसवर्ड, सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. या आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत, जे तुझ्या दयेवर विश्राम म्हणून मरण पावले आहेत, त्यांचे स्मरण ठेव, त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्टी केल्या आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करीतो. आमेन. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो हो. तारणाऱ्याची आज्ञा व ईश्वर शिकवण्याने प्रेरित होऊन धैर्यपूर्वक म्हणूया, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्याचे प्रमाण येऊ. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, तसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे. दिव्य आशेची आणि तारणारा प्रभू येशू ह्याच्या येण्याची वाट पाहताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू, सर्व प्रकारच्या चिंता आणि विवंचना यापासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझा आहे. शांतीचं दान मागूया. प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, माझी शांती मी तुम्हाला देतो. म्हणून आता आमच्या पापांकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा. तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैकी देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी आहेस, सदा सर्वदा राज्य करीतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सो. आणि तुमच्या अंतर्यामी एकमेकांना शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. हे पहा
परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आम्ही सारे धन्य. हे हे प्रभू, प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा आमच्या बरा प्रभू येशूचे हे दिव्य शरीर आणि रक्त आमचे संरक्षण बनवा. आमेन. गीत क्रमांक 440.
आपण प्रार्थना करूया. हे दयावंता परमेश्वर बाबा, तुझ्या लोकांसाठी तू केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल ख्रिस्त सभा तुझे सवन गात आहे. योहान बाप्तिस्ताला मरेच्या उदरातील तारकाची उपस्थिती जाणवली. आम्ही साजरा करीत असलेल्या ख्रिस्तवी संस्काराद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची आनंदाची उपस्थिती आम्हाला नेहमी जाणवावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करीतो. आमेन. बंधू भगिनींनो, आपले मान नम्रपणे वाकवा. देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाला देवाची आव. धन्यवाद. गीत क्रमांक 510. फादर मायकल आणि माझ्या वतीनं तुम्हा सर्वांना आजचा हा पवित्र मरियेचा एलिझाबेथचा बेतला भेट हा सण सर्वांना आध्यात्मिकतेचा, आनंदाचा, आरोग्याचा जावा ह्या सदिच्छा. हॅपी फीस्ट टू ऑल ऑफ यू. हॅपी फीस्ट. ओके, आता आपली मिस्सा आभारस्त मिस्सा संपलेली आहे. परमेश्वराचे आपण विशेष आभार मानलेले आहेत पवित्र मरियेच्या देणगीबद्दल. आणि त्याचबरोबर आपले फादर मायकल जे आपल्याबरोबर अनेक वर्ष, मला वाटतं जवळजवळ 5 वर्ष ते ह्या ठिकाणी आपल्याकडे राहून आपली भरपूर अशी त्याने
आध्यात्मिकतेच्या दृष्टिकोनातून किंवा इतर सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी बरीचशी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, मदत केलेली आहे, आपल्यासाठी प्रार्थना केलेली आहे. आजचा दिवस आनंदाचा आहे, कारण आमच्या धर्मगुरूंच्या जीवनामध्ये हा दिवस महत्त्वाचा असतो. आमचं लगेज आणि बॅगेज घेऊन आम्हाला जायचं असतं आणि तो दिवस आज फादर मायकल यांच्या अनेक असे दिवस त्यांच्या जीवनात येऊन गेलेले आहेत, परंतु डोंगरीवरील किंवा डोंगरीचं जे प्रेम त्यांना मिळालेलं आहे, कदाचित त्यांना डिफिकल्ट वाटत असेल, परंतु 5 वर्ष झालेले आहेत आणि म्हणून त्यांना थोडासा नवीन असा अनुभव घ्यावा म्हणून फादरांच्या इच्छेप्रमाणे कार्डिनलने त्यांना त्यांच्या आवडीचं म्हणजे त्यांच्या चॉईसचं पॅरिश त्यांना दिलेलं आहे. तर आज आपण आपल्या सर्वांच्या वतीनं, मग सर्व असोसिएशन्स, सर्व पॅरिशनर्स, सर्व पॅरिश काउन्सिलच्या वतीनं आपल्यामध्ये स्वेटलाना रॉड्रिक्स ह्या आपल्यातर्फे 2 सन्मानाचे शब्द बोलतील आणि मग फादरांचा आपण मानसन्मान करणार आहोत. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आणि धर्म ग्रामस्थांनो, आपल्याला कधी 2 शब्द बोलण्याची संधी मिळते व ते 2 शब्द स्वागताचे किंवा आभाराचे असतील तर आपण पटपट बोलून जातो, पण तेच निरोपाचे 2 शब्द असतील तर अंतःकरण जड होते, डोळे पाणावतात, शब्द सुचत नाहीत, कारण त्या व्यक्तीबरोबर घालवलेला प्रत्येक क्षणार्धात आपल्या डोळ्यासमोर येतो व त्या आठवणीने अंतःकरण दुःखी होते, कारण आपल्याला हवी वाटणारी व्यक्ती आपल्याला नेहमी सोबत हवी असते, आपल्याला हवी असते त्या व्यक्तीची साथ, आणि अशा अवस्थेत त्या व्यक्तीला आपल्याला निरोप द्यावा लागेल म्हणून अंतःकरण जड होते, डोळे पाणावतात, शब्द सुचत नाहीत. आणि आज आपणा प्रत्येक ग्रामवासियांचे डोळे पाणावले असतील, अंतःकरण जड झाले असेल यातील मात्र शंका नाही, कारण आपले लाडके रेव्हरंड फादर मायकल डिसोजा यांना आज आपण निरोप देत आहोत. फादर, तुम्ही 4 वर्षापूर्वी आमच्या डोंगरी पॅरिशमध्ये येऊन आपल्या प्रेमळ परिस्पर्शाने थोड्याच अवधीत सर्वांची मने जिंकलीत. फादर, तुम्ही साखरेप्रमाणे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या सुखदुःखात विरघळून सर्वांची हृदये जिंकून प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवले. ज्याप्रमाणे गुलाबाच्या प्रत्येक पाकळीचा सुगंध असतो, त्याप्रमाणे तुमच्या प्रत्येक कार्याचा सुगंध तुम्ही आपल्या प्रेमळ वाणीने दरवळत ठेवला. फादरांबद्दल बोलण्यासारखे पुष्कळ आहे. मला वाटते फादरांबद्दल बोललेले तर दिवस पुरणार नाही, आणि आज निरोप समारंभ आहे म्हणून मी फादरांबद्दल वाढवून बोलत नाही, पण खरोखरच हृदयातून सांगते, आणि आपणसुद्धा फादरांबद्दल तोच अनुभव घेतला असेल, कारण फादर मायकल महान असे व्यक्तिमत्व आहे. फादर अगदी साधे भोळे, मनमिलाऊ, सर्वांशी आपुलकीने बोलणारे, मग मोठा माणूस असो किंवा लहान, सर्वांशी आदराने बोलणार. फादरांना निसर्गाची फार आवड, तेव्हा नेहमी आपल्याला ते निसर्गाच्या सानिध्यात हातात छोटी काठी घेऊन फेरफटका मारताना नेहमी दिसायचे. त्यांच्याकडे बघितलं तर आपल्याला ते वयस्कर वाटणार नाही, कारण या वयात त्यांची चपळता व कामाची क्षमता एखाद्या तरुणाला लाजवेल व त्यांची प्रचिती आम्हाला पॅरिस काउन्सिलच्या पिकनिक दरम्यान आली,
कारण फादर या वयात पण एवढे चांगले पोहतात की एखाद्या तरुणाला सुद्धा पोहण्यात हरवतील. तसेच आपल्या चर्चमध्ये मिसा असू दे, इरमित्रीवर, पालखाडी किंवा खालीवर चॅपलमध्ये किंवा विभागात फादर मिसा करण्यासाठी नेहमी हजर. त्यांनी कधीच आजारी आहे, तब्येत बरी नाही किंवा काही कारण आहे अशी कधीच कुरकुर केली नाही. तसेच बहुतेक संघटनांच्या सभेसाठी फादर स्वतः किंवा फादर ऑस्करसोबत खांद्याला खांदा लावून कार्य करायचे. तसेच सर्वांना वेळोवेळी मार्गदर्शन करायचे. कारण फादरांचे वाचन फार आहे, त्यामुळे फादरांना चांगले ज्ञान व अनुभव आहे व त्यांची प्रचिती आपल्याला वेळोवेळी फादरांच्या प्रवचनातून आली आहे. कारण फादरांची प्रवचने मुद्देसूद, थोडक्यात विषयाला धरून लोकांना मननचिंतनाद्वारे विचार करण्यास भाग पाडणारी. फादरांनी आपल्याला अभ्यासरूपी अनुभवाने व अनेक उदाहरणे, देवाचा शब्द नेहमी प्रत्येकाच्या मनात व हृदयात बिंबवण्याचा प्रयत्न केला. असे आपले लाडके रेव्हरंड फादर मायकल डिसोजा यांना आज आपण निरोप देताना अंतःकरण जड होत आहे. डोळे पाणावतात. तरी आजच्या ह्या निरोपाच्या दिवशी फादर, प्रभूने आपणास चांगले निरोगी उद्दंड आयुष्य द्यावे व आपल्या प्रेषितीय कार्यावर प्रभू परमेश्वराचा नेहमी वरदस्त असावा हीच आमची सर्व पॅरिशवासियांची सदिच्छा व आपल्या पुढील प्रेषितीय कार्यासाठी प्रार्थनामय शुभेच्छा. मला पॅरिस काउन्सिलतर्फे फादरांनी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पॅरिश प्रिन्स रेव्हरंड फादर ऑस्कर मेंडोन्सा, पॅरिस काउन्सिल सभासद व सर्व पॅरिशनरचे मनापासून आभार मानते. थँक्यू. आणखी कोणाला काय बोलायचं आहे फादरांच्या शब्दामध्ये? हां, कारण फादर नेहमी सूचना झाल्यानंतर बोलतात आणखी कोणाला बोलायचं आहे? कोणाला बोलायचं आहे? ओके, तर स्कॉनी. ओके, स्वेटलानाने सुंदर असं म्हणजे फादरांविषयी थोडक्यात शब्दामध्ये त्यांचा मान सन्मान केलेला आहे. प्रत्येकाला काहीतरी बोलावंसं वाटतं. आपल्या हृदयात त्यांच्याविषयी फार प्रेम आहे. फादर माझ्याबरोबर 2 वर्ष होते. आता ज्या ठिकाणी फादर जाणार आहेत त्या ठिकाणी आणखी 3 फादर आहेत. ते 4 जण असणार. माझ्याबरोबर देव आहे. हा प्रसंग माझ्यासाठी आनंदाचा आहे आणि थोडासा सांभाळण्याचा आहे. आम्ही फार मिळून मिसळून म्हणजे या ठिकाणी 2 वर्ष माझ्यासाठी ते वडील होते आणि आहेत. मला फार डिफिकल्ट वाटत आहे. होय, परमेश्वर माझ्याबरोबर आहे. तुम्ही माझ्याबरोबर आहात. परमेश्वर हा आपल्याला पुरवणारा आहे आणि तो आपल्याबरोबर असेल कैवारी म्हणून. आजच्या दिवसाचं हे जे आनंद आहे हा आनंद आपला द्विगुणित करण्यासाठी आपण फादरांना आपल्या पॅरिशतर्फे आता 4 वर्ष फादरांनी इथे कार्य केलेलं आहे. तुम्ही अनुभवलेलं आहे आणि आपण फादरांचे आभार कसे मानायचे माहीत नाही. मी फादरांना विचारलं तुम्हाला काही हवं आहे का? फादरांनी तसं काय सांगितलं नाही. तरी देखील आपल्या पॅरिसच्या वतीनं मी फादरांना आपलं सर्वांचं प्रेम
हे फुलांच्या गुच्छाद्वारे आणि फादरांना आपल्या पॅरिशमधून मी एक चेक दिलेला आहे. त्याचं त्यांना हवी असलेली वस्तू त्यांनी आणायची आहे, गोष्ट त्यांनी घ्यायची आहे आणि आमचं प्रेम जिवंत ठेवायचं आहे. फादर, आय विश यू ऑल द बेस्ट. आता कुणाला जर बोलायचं असेल फादरांविषयी तर तुम्ही येऊ शकता, किंवा एखाद्याला कार्ड वगैरे काही तयार केलं असेल तुम्ही, किंवा कुणाला गुच्छ द्यायचा आहे तर तुम्ही पुढे येऊन देऊ शकता. थोडा वेळ मी काही सूचना करतो पटकन, मग त्याच्यानंतर आपण तो विधी पुढे करणार आहोत. विशेष आभार मानायचे 31 दिवस मुलांनी दररोज या ठिकाणी येऊन रोजरीची प्रार्थना केलेली आहे. जवळजवळ 20 ते 25 मुलं, ॲव्हरेज 20 मुलं असायची आणि छान अशी त्यांनी प्रार्थना केलेली आहे. इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये गायन देखील छान केलेलं आहे आणि खरोखर म्हणजे आपली मुलांनी भक्तीनं या ठिकाणी पवित्र मरेची रोजरी केलेली आहे. तर त्याबद्दल त्या सर्व मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे विशेष आभार. ह्या मुलांसाठी, ज्या मुलांनी रोजरी रोज इथे येऊन केलेले आहे, त्या मुलांसाठी येत्या रविवारी म्हणजेच 2 तारखेला संध्याकाळी 4:30 वाजता टी पार्टी ठेवलेली आहे. तरी त्या मुलांनी यायचं आहे टी पार्टीसाठी. जी मुलं रोज रोजरीला ह्या ठिकाणी यायची त्यांच्यासाठी विशेष टी पार्टी ठेवलेली आहे. तसेच आजच्या मिसाचं आयोजन हे लिजन आणि सोडॅलिटी ह्यांनी केलं. त्याचबरोबर त्यांनी चणे देखील स्पॉन्सर केलेले आहेत. तसेच आज एडवर्ड आणि लुसी कोरिया ह्यांच्या लग्नाचा 42 वर्षाचा कृपादानाबद्दल ते आनंद साजरा करत आहेत आणि हा आनंद साजरा करीत असताना त्यांनी आपलं तोंड गोड करण्यासाठी केक स्पॉन्सर केला आहे. त्याबद्दल त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीनं आभार. तसेच आज आपल्याला ह्या ठिकाणी अगदी लास्ट मोमेंटला मी सेबॅस्टिन बॉर्जिस यांना साऊंड सिस्टमसाठी सांगितलं आणि त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन ते ह्या ठिकाणी आले आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील आभार. आपला मीडिया सेल त्यांचे देखील आभार. त्यांनी आज ह्या ठिकाणी कॅमेरा उपलब्ध करून मिसाचं रेकॉर्डिंग केलेले आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि विशेष आभार मानायचे ते तुम्हा सर्वांचे की आपल्याला खुर्च्या वगैरे आयोजित नसताना आपण सर्वांनी हातभार लावलेला आहे. त्या सर्वांचे आभार. क्रिसचे विशेष आभार. क्रिस सुरुवातीपासूनच इथे खुर्च्या आणण्यासाठी वगैरे मदत करत होता. आजचा दिवस थोडासा डिफिकल्ट गेलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी आजच्या दिवसामध्ये घडलेल्या आहेत आणि त्यासाठी मी डेकोरेटरला देखील कॉन्टॅक्ट केलेला, परंतु ते देखील प्रोग्राम्समध्ये बिझी आहेत, कोण आजारी आहेत वगैरे, तर त्या गोष्टी झालेल्या नाहीत. मला या ठिकाणी छोटासा मंडप पण करायचा होता. तरी देखील दिलगिरी व्यक्त करतो तुम्हाला इन्कन्व्हिनियन्स झाल्याबद्दल. आणि ज्या व्यक्तीने विशेष करून सोडॅलिटी आणि लिजन ऑफ मेरीच्या काही स्त्रियांनी सकाळी इथे या ठिकाणी संपूर्णतः स्वच्छता केली, त्याबद्दल देखील त्यांच्या मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा फादर मायकलचे मी मनापासून आभार मानतो. मला जे काही त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांचं प्रेम दिलेलं आहे त्याबद्दल थँक्यू. आता ज्यांना बुके किंवा ग्रीटिंग कार्ड्स वगैरे द्यायचे असतील तर तुम्ही पुढे येऊन फादरांना ते देऊ शकता. 2 शब्द बोलायचे असते, 2च शब्द बोलायचे, जास्त बोलू नका. हां नाही, ते येतील. ओके. स्वेटलाना, तुम्ही फादरांच्याबद्दल चांगलं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल तुमचे देखील मनापासून आभार.
चणे आणि केक जरा सर्व करायचा आहे. तसेच कॉयडचे देखील मनापासून आभारी. त्यांनी इथे देखील तयारी करून आलेले आहेत. इन्स्ट्रुमेंट्स वगैरे घेऊन चांगलं गायन केलेलं आहे नेहमीप्रमाणे. आणि आज आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात, जरी शुक्रवार होता आणि बिझी डे, रविवार नाही आहे, तर मोठ्या संख्येने आपण इथे येऊन ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, मिस्सा अर्पण केली, मिस्सामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल तुमचे आभार. एक सूचना आहे. गेल्या रविवारी आपण अनाऊन्स केलेलं होतं, येत्या रविवारी म्हणजे 2 जूनला 2024 रोजी मोफत जनरल हेल्थ कॅम्प आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वेळ सकाळी 10 वाजता, ठिकाण बेलेनमाऊली शाळा डोंगरी आवारात. शिबिरामध्ये महिलांसाठी खास डॉक्टर, स्त्री रोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, डोळ्यांचे डॉक्टर, तसेच ब्लड प्रेशर, शुगर, ECG चेकअप करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी ह्या जनरल हेल्थ कॅम्पचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. ओके, आता केक वगैरे वाटला जाईल, तर तोपर्यंत आपण फादर देखील आपल्याला त्यांचं मनोगत व्यक्त करतील, त्यांचा जो 4 वर्षाचा अनुभव आहे. Father, you want to come? Yeah, Father. Father, you want to come? आणखी कोणाला काही सांगायचं आहे? नंतर कोण ऐकणार नाही. तुम्हाला संधी आहे आता काही सांगायचं असेल तर. मुलांना सांगायचं आहे? ऑस्टिन, जॉनसन, हां मुलं घाबरू नका, चणे वगैरे येत आहेत. आपले बंधनो, मला कोणीतरी विचारलं काही दिवसापूर्वी, फादर तुम्ही आता जात आहात, आम्ही निरोप देणार आहोत आणि आम्ही तुम्हाला काही गोष्टी देऊ इच्छितो. काही गोष्टी पाहायचं आहे, काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे. तर मी त्यांना एक लिस्ट दिलेली आहे आणि त्या लिस्टमध्ये मी 3 गोष्टी लिहिलेल्या आहेत. 3 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे त्यावेळेस मी सांगितलं मला एक टोपी हवी आहे, उन्हामध्ये फिरायला वगैरे टोपी हवी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला एक काठी हवी आहे. ती काठी म्हणजे आहे पण ती थोडीशी जुनी झालेली आहे, काठी हवी आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय असेल? तिसरी गोष्ट काय असेल? जा ठोकून, हा हा चप्पल हवे आहेत. काय लागतात ना इकडून तिकडून जायला. हा विनोदाचा भाग झाला, वाईट वाटू नका देण्यासारखं नसेल तर. परंतु फादर ऑस्कर ह्यांनी भरपूर दिलेला आहे आणि त्याने जो चेक दिलेला आहे त्यातून ह्या 3ही गोष्टी येतील असं वाटतं मला. एक दिवस मी येईन मग फादर ऑस्कर तुम्हाला भेटायला. त्या दिवशी म्हणजे आता काठी असेल तुमच्याच पैशाने मिळवलेली, नवीन चप्पल असतील आणि काय असेल? टोपी असेल, साहेबी टोपी मोठी. तर तुमच्या देणगीबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो. 5 वर्ष माझ्या जवळपास मी इथे डोंगरीला आलो आणि त्यावेळी फादर अजित होते आणि नंतर फादर ऑस्कर ठिकाणी आले.
पण या दोघांच्या सहवासात मी एकदम खुश होतो, आनंदी होतो. फादरने पण त्यांची भूमिका मांडलेली आहे, त्यांची शब्द भावना व्यक्त केलेल्या आहेत. खरोखरच आम्ही आनंदी होतो आणि दोन भावासारखे आम्ही इथे जगलो आहोत. कधी कधी प्रॉब्लेम होते, अनेक बाबतीमध्ये प्रॉब्लेम असतातच. कुटुंब आहे, हे पण एक कुटुंबच आहे. परंतु आम्ही सहकार्याने, समजुतीच्या भावनेने एकमेकांना समजून घेतलेलं आहे आणि फादरने तर मला खूपच समजून घेतलेलं आहे. मी एकूण मी 4 वेळा पडलो. एकदा मी ते वाडीमध्ये गेलो होतो, तिथे बत्ती काय ते आपलं काय लावलं तिकडे, काजू वगैरे लावलेत का तारडीला तिकडे, हां तिकडे मी घसरून पडलो होतो. आणखी एकदा समोर, देवळाच्या समोर, आणि त्यावेळेला दोन्ही वेळा मला हॉस्पिटलमध्ये जायला लागलं. दोन्ही वेळा डोक्याला मार लागला. आणि तर त्यावेळी फादर ऑस्कर प्रत्यक्ष स्वतः माझ्याबरोबर आले होते तिकडे हॉस्पिटलमध्ये, आणि त्यांनी सगळी व्यवस्था केली आणि औषध पाण्याची खूप सोय केली. तेव्हा फादर ऑस्कर मी हे विसरू शकत नाही. जे काही प्रेम तुम्ही मला दिलेलं आहे, मला वाटतं माझे फार लाड झालेले आहे तिकडे, आणि फार लाड झाले का माणूस बिघडतो ना, म्हणून मी चाललो. हे गमतीने सांगितलं, परंतु प्रेमाने त्यांनी जे काही केलेलं आहे त्याबद्दल मी आभार मानतो. आणि डोंगरीचे लोक इतके सुंदर आहेत, चांगले आहेत की तुम्हाला ते पूर्ण सहकार्य देणार आहेत, नक्कीच देणार आहेत. तर ऑस्कर यांचे मोठे मोठे मनोरथ आहेत, प्लॅन आहेत आपल्या डोंगरीसाठी, ते मी आता तुम्हाला सांगत नाही. ते कधी तुम्हाला समजेल. एक ते डोंगरीचं तिथलं ते काय म्हणतात, डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी त्यांनी एक आग्रह धरलेला आहे, निश्चय केलेला आहे. आणि ते एवढ्या मोठ्या निश्चयाचा माणूस उभा राहतो आणि एवढ्या लोकांचं सहकार्य लाभतं, म्हणजे ते पूर्ण होणारच. होणार की नाही? होणार की नाही? तर टाळ्या वाजून सांगा जरा. ऑस्कर सगळ्यांचं सहकार्य आहे. ते डोंगरीचं ते गेलं पाहिजे, लवकर गेलं पाहिजे, आणि आपल्याला चांगली हवा मिळाली पाहिजे. होणार. तेव्हा आपण पुन्हा एकदा फादरांना धन्यवाद देऊया की त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत, आणि खूप गोष्टी केलेल्या आहेत. जगलो वाचलो मी तर 6 वर्षानंतर जेव्हा त्यांचा निरोप समारंभ होईल त्यावेळी मी येईन आणि आणखी गोष्टी सांगेन, काय काय केलं आहे ते. आता सांगत नाही, आता एवढं पुरेसं आहे. आणि फादर अजित त्यांच्याबरोबर मी होतो 2-3 वर्ष. त्यावेळी कोरोनाची वेळ होती, त्यावेळेला ते कोविड, आणि ते माझ्याबरोबर मला घेऊन गेले होते करोना हॉस्पिटलमध्ये. 10 दिवस तिथे मी होतो. 10 दिवस काही जास्त त्रास नव्हता, पण ते कैदेसारखं होतं, कैदेसारखं होतं. तुम्हाला पॉझिटिव्ह आलं ना, राहा इकडे. आणि त्यांना त्यांच्या खोलीमध्ये आयसोलेट केलं होतं 10 दिवस. ती एक शिक्षा होती, ती एक शिक्षा होती आणि एक अनुभव होता. परंतु फादर अजितने सुद्धा खूप माझ्यासाठी केलेलं आहे. मी त्यांची आज आठवण करतो. असं काही खूप सगळं सांगायचं आहे, खूप लोकांचे आभार मानायचे आहेत, परंतु पुरेसं नाही आहे. पण मी आता इथे जातो आहे. कुठे कुठे जातो आहे मी? डिवाइन मर्सी. यस, ते मला आता आठवण तोंडपाठ करायला लागेल. डिवाइन मर्सी, डिवाइन मर्सी. आता मी डोंगरी करीत राहीन, बेलेन माऊली. तर डिवाइन मर्सीला आता इथे एवढं सौंदर्य आहे. डोंगरीला केवढं सौंदर्य. मला आज सकाळी मी तिथे एंटरला गेलो, उत्तरला खालो, तुम्ही एवढा सौंदर्यवान असं डोंगरी सोडून तुम्ही कुठे चालले तिकडे शहरामध्ये मरायला? कोण मरत नाही, पण त्यांनाच वाटतं डोंगरी किती सुंदर. आपण टेरेसवरती गेलो आम्ही, त्याच्या तुम्ही हा डोंगर दिसायचा, तारोडेचा डोंगर, त्याच्या पलीकडे सूर्य मावळतो आहे, त्याच्या आणखी पलीकडे तिकडे खाडी आहे, पाणी दिसत आहे, तिकडे एरमी ट्री आहे, सुंदर झाडी आहे, सुंदर
वृक्षवेली आहे. तर इथे सौंदर्य अतिशय चांगलं आहे. डोंगरी ही रूपवती आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे बेलेन माऊलीचं आपल्याला कृपाक्षेत्र आहे. बेलेन माऊली. तर काही लोक इथे येत होते ना कृष्णाची वाद करायला वगैरे, तर ते आम्हाला विचारत असत की तुमच्या देवळाचं नाव बेलेन माऊली अवलेल्या बेथलेहेम ना, बेलेन माऊली कुठे? तर आम्ही सांगत असो की बेलेन माऊली हे लाडाचं नाव आहे. ते आमची एवढी आवडती आहे बेथलेहेम माऊली की आम्ही तिला लाडाने बेलेन माऊली म्हणतो. आपण म्हणतो ना लहान मुलांची नावंसुद्धा आपण लाडाने घेतो ना, वेगळ्या प्रकारे. तर तशी ती बेलेन माऊली आहे. आणि तिचं कृपाक्षेत्र, तिची सावली, कृपेची सावली सतत नेहमी आपल्यावरती आहे. ती सावली अशीच असेल आणि तिच्या सावलीखाली तुम्ही आनंदी राहाल, तुमचं जीवन प्रसन्न राहो अशी मी तुम्हाला सर्वांसाठी सदिच्छा व्यक्त करतो. आणि अत्यंत सुंदर अशा निरोप समारंभाबद्दल आयोजित केलेलं आहे फादरांनी आणि सर्वांच्या सहकार्याने. त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. थँक्यू. गॉड ब्लेस यू.